टरबूज असं कापा की त्याच्या बिया आपोआप वेगळ्या होतील आणि अशा सोप्या 4 पद्धतीत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या आकारामध्ये टरबूज छान कट करू शकता आणि बिया काढण्याचं तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही। आणि त्यासोबतच टरबूज केमिकल फ्री आहे हे कसं ओळखावं किंवा ते बाधू नये यासाठी काय करावं हे आज मी तुमच्यासोबत थोडक्यात सांगणार आहे। तर बघा, टरबूज कधीही खूप जास्त उन्हातून घेऊन आलात तर लगेचच ते फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खाऊ नका। ते तुम्ही अगोदर नॉर्मल टेम्परेचरवरती आणा, म्हणजे पाण्यामध्ये त्याला ठेवायचं, नंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं, कारण की खूप लवकर गरम आणि गार असं झाल्यानंतर ते आपल्याला बाधण्याची शक्यता असते। पाण्यामध्ये ठेवल्यामुळे थोडंसं टेम्परेचर मेंटेन व्हायला मदत होते आणि ते आपल्याला बाधत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे टरबुजावरती असे ओरखडे असावे, म्हणजे ते शेतामध्ये पिकवलेलं आहे याची ओळख आहे। खूप जास्त नीटनीटकं दिसणारं टरबूज होऊ शकतं केमिकलवाला आहे आणि त्यासोबतच टरबुजावरती असा पिवळा डाग नक्की असावा, कारण शेतामध्ये पिकल्यानंतर जमिनीच्या म्हणजे मातीला लागून जो भाग टरबुजाचा असतो ना, माती गरम होते आणि तो टरबुजाचा भाग असा पिवळा होतो। त्यामुळे आणि त्यासोबतच टरबूज घेताना वजन नक्की चेक करा, म्हणजे बघा मोठं दिसायला टरबूज आहे आणि वजन कमी असेल तर ते आतमध्ये पाणी नसेल किंवा ते खराब झालेलं असू शकतं, म्हणजे टरबुजाचं वजन आणि आकार मॅच व्हावा हे थोडंसं बघून घ्यायचं। अगदी अचूक असं काही आपल्याला मोजमाप कळणार नाही, पण अंदाजाने आपल्याला कळतंच की दिसायला मोठं आहे आणि अगदी उचललं तर खूप हलकं आहे, तर तसं टरबूज घ्यायचं नाही किंवा वाजवून बघायचं, त्यामुळे देखील टरबूज चांगलं आहे की नाही ओळखता येतं। आणि अशा काही तुम्ही सर्व गोष्टींकडे लक्ष करून जर टरबूज खरेदी केलं तर ते लाल भडक अशा प्रकारे निघतं। बघू शकता, केमिकल फ्री लाल भडक गोड असं हे टरबूज निघालेलं आहे। आणि यामध्ये जसं आता बघा, दिसायला जरी हे लाल भडक असेल तरी रसरशीत आहे का नाही कसं ओळखायचं, तर लगेच तुम्ही बघा अशा प्रकारे बघू शकता, अगदी याला थोडंसं जरी टच केलं तरी पाणी यामधून निघत आहे, म्हणजे हे रसरशीत असं भरलेलं टरबूज गोड आहे। आणि मी याला असं काही या टिप्स लक्षात घेऊनच खरेदी केलं होतं आणि याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे। आणि याला कसं कट करायचं चला बघूयात। अगोदर बघा, याला मी 2 भागामध्ये कट केलेला आहे आणि त्यानंतर मी याला असं मधोमध कट करणार आहे। आता टरबूज बऱ्याच वेळा आपण खायला बसलं की याला कट करून मुलांना बिया काढून द्यावं लागतं आणि सर्वांनाच आपण तसं देतो आणि स्वतः खायला आपल्याला वेळच मिळत नाही आणि त्यासोबतच टरबूज कापण्यामध्ये देखील बराच वेळ जातो। पण आता ही पद्धत बघा, सेंटरमधून कट करायचं, सेंटरमधून कट केलं की फक्त 2 ठिकाणी आपल्याला बिया आढळून येतात आणि त्या बियानं सहज अलगद अशा वेगळ्या होतात। त्यासोबतच ना, आता टरबूज बघा कट कसं करायचं, तर अगदी याचा अर्धा भाग अगोदर कट केला, त्यातील अर्धा भाग परत कट केला आणि त्यामध्ये आपल्याला अशा लाईनमध्ये याला कट करायचं आहे। आणि बघू शकता खूप सहज हे कट होतं, असा काही मोठा धारदार चाकू घ्यायची गरज पडत नाही आणि सरळ रेषेमध्ये कट केलं। त्यानंतर आपल्याला याला परत उभ्या रेषेमध्ये कट करायचं आहे। त्या अगोदर खालच्या बाजूने देखील मी याला थोडंसं पोकळ करून घेत आहे, कट करून घेत आहे अगदी। यामुळे काय होतं, अगदी बिया काढायची गरज पडत नाही आणि त्यासोबतच एक एक करून याच्या फोडी काढण्याची गरज पडत नाही किंवा खालचा जे भाग असतो साल्ट असतं ते देखील काढण्याची गरज पडत नाही। आणि बघा, टरबूज अशा प्रकारे चौकोन आकारामध्ये अगदी त्यावरती चौकोनी आकार होतील असं यावरती कट मारून घेतले मी चाकूने आणि त्यानंतर खालच्या बाजूने आपल्याला थोडंसं याला असं पोकळ करायचं आहे आणि अगदी सहज यामधील आता बघा कसे हे पूर्ण आकार व्यवस्थित निघालेला आहे आणि खालचा जो पांढरट भाग आहे तो अजिबात यामध्ये येत नाही। अगदी टरबूज असं वेस्ट होत नाही, सहज काढता येतं आणि त्यासोबतच आकार देखील खूप छान आहे, व्यवस्थित खाता यावा असाच। आणि बिया तुम्ही जर लक्षपूर्वक बघितलं, प्रत्येक फोडीच्या वरती तुम्हाला बिया दिसतील, ज्या की हाताने जरी थोडंसं याला शेक केलं, हलवलं तरी बिया टपटप खाली पडतात आणि त्यामध्ये आपल्याला काढायची गरज पडत नाही। अजून एक पद्धत मी शेअर करते, इथे बघा अशा आकाराच्या फोडी आपण काढतो, पण जर तुम्ही याला अजून थोडंसं कट केलं ना तर खूप सुंदर अशा फोडी तयार होतात। जसं की आता बऱ्याच वेळा काही आपल्याकडे पाहुणे आले तर त्यांना असं छान व्यवस्थित कट करून टरबूज जर दिलं तर साल्ट काढण्याची गरज नाही, खाताही येतं, बिया निघतात। आणि बघा, या टरबूजाच्या फक्त टोकावरती तुम्हाला 1 ते 2 बिया दिसतात, ज्या की सहज आपोआप अशा वेगळ्या होऊ शकतात थोडंसं हलवल्यानंतर। आतमध्ये कुठेच तुम्हाला बी दिसणार नाही, कारण की आपण याला अशा युनिक पद्धतीने कट केलेला आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आणि बघू शकता 2 पद्धती इथे मी शेअर केलेल्या आहेत, दोन्ही पद्धतीमध्ये बिया बघा कशा वरती आलेल्या आहेत, एकही बी आतमध्ये राहत नाही, जी की आपल्याला खाताना मध्ये येत नाही किंवा मुलांना काढून द्यायची गरज पडत नाही।
बघू शकता आणि दिसायलाही खूप सुंदर अशा फोडी टरबूजाच्या झालेल्या आहेत. आणि अगदी बऱ्याच वेळा आपण योग्य असं टरबूज घेऊन नाही आलो की ते पांढरं निघतं, पैसे वाया जातात. त्यामुळे केमिकल फ्री लाल भडक गोड रसरशीत असं टरबूज ओळखण्याच्या टिप्स वापरूनच तुम्ही टरबूज घेऊन या, म्हणजे कधीच तुमचे पैसे वाया जाणार नाहीत. आणि त्यासोबतच आता आपण तिसरी पद्धत बघूया त्याची. तर त्यासाठी बघा, टरबूजाला काय करायचं आहे आपल्याला, अशा प्रकारे अगोदर हाफमध्ये आपण कट केलं होतं. हाफमध्ये कट करून 2 पद्धती मी दाखवल्या. दुसरा जो अर्धा भाग होता तो मी घेतला, प्लेटमध्ये ठेवून त्याच्या कडेचा भाग आपल्याला काढायचा आहे. पांढरा भाग आवडत असेल तर तो राहू द्या, जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढा, किंवा बिलकुल आवडत नसेल तर लाल भडक पूर्ण भाग असा घेतला आणि पांढरा काढून टाकला तरी चालतं आणि सहज काढता येतं. आणि या पद्धतीला देखील असा वेगळा जाड मोठा चाकू असं धारदार काहीच वापरण्याची गरज नाही, रेग्युलर चाकूनेच तुम्ही ही कटिंग करू शकता. आता बघा, याला मी असं काढलेलं आहे. आता आपण वरचा भागही हा काढून घेऊयात. आणि इथे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित आपण याचा पांढरा भाग काढलेला आहे. आता ना याला कट करण्यासाठी अगदी सिंपल 2 पद्धती आहेत, ज्यामुळे बियाही वेगळ्या होतात आणि त्यासोबत जास्त वेळ लागत नाही. आता तुम्ही जर या टरबूजाला बघितलं लक्षपूर्वक तर याच्या बिया फक्त आणि फक्त सेंटरमध्ये आपल्याला दिसून येतात. तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, याला परत हाफमध्ये असं कट करायचं आणि सेंटरमध्ये बिया बघा आता आलेल्या आहेत दोन्ही बाजूंना. अगदी सेंटरमध्ये असलं आणि त्याला गोलाकारात कट केलं ना तर ते बिया पूर्ण फोडीमध्ये दिसायला लागतात. पण अशा प्रकारे तुम्ही जर याला हाफमध्ये कट करून परत याच्या स्लाइस अशा कट केल्या तर बघा, या ज्या बिया आहेत ना तर त्या अगदी एकाच रेषेमध्ये तुम्हाला दिसून येतात. ज्या की तुम्हाला जर नको असतील तर अशा प्रकारे तो भाग चाकूने कट करून अगदी त्याला पूर्णपणे तुम्ही काढून टाकू शकतात. किंवा अशा चकत्या केल्यानंतर त्या बिया आपोआप अशा वरती येतात आणि त्या सहज आपण अशा थोडंसं याला हलवून काढून टाकू शकतो. तर बघा, बी तुम्हाला दिसल्या तर त्या वरच दिसतात, आतमध्ये नसतात, कारण की एकतर त्याला पातळ फोडी आपण केलेल्या आहेत आणि त्यासोबतच ना थोडंसं वेगळ्या पद्धतीने याला कट केलेलं आहे. काही काही याच्यामध्ये तर ना अजिबात बिया येतच नाहीत, कारण की फक्त त्या सेंटरमध्ये असतात. तर आता ना याला आपण कट करणार आहोत. टरबूज कापण्याच्या अजून मी 1-2 पद्धती तुमच्यासोबत मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत, त्या देखील तुम्हाला भरपूर आवडल्या. अजून काही पद्धती असतील तर सांगा, अशा भरपूर कॉमेंट्स येत होत्या म्हणून हा व्हिडिओ बनवला. तर आता बघा, अजून एक पद्धत मी इथे शेअर करते. अशा प्रकारे अगोदर आपल्याला टरबूज जे आहेत ते पूर्ण म्हणजे हाफमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चौकोनी आकारामध्ये याला कट करायचं. म्हणजे बघा, असे ठोकळे तयार होतात आणि खायला खूप छान लागतात, मुलांना देखील आवडतात. आणि या ठोकळ्याच्या सेंटरमध्ये तुम्ही जर बघितलं तर फक्त सेंटरमध्ये बिया आलेल्या असतात, जे की त्याचे 2 तुकडे केले की थोडंसं याला हलवलं की पूर्ण बिया खाली पडतात. ह्या अशा 4 युनिक पद्धती होत्या याला कट करण्याच्या. तुम्हाला कोणती पद्धत आवडली मला कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.